अ, असं आहे की पुढचे जे परफॉर्मर आहेत त्यांना काय ना असे सरप्राइजेस दिलेले वगैरे अजिबात आवडत नाहीत. पण त्यांच्या फोटोग्राफीच्या माध्यमातून ते आम्हाला सरप्राईज करत असतात की अरे आपण एवढं स्मार्ट दिसतो का किंवा चांगले दिसतो का. तर फोटोग्राफीची कला आत्मसात केलेले आणि आम्हाला असं वंडरफुल सरप्राईज देत राहणारे मंदार सोमण. ते जरी म्हणतात की पाहिले न मी तुला वगैरे, ते कॅमेऱ्यातून सगळ्यांकडे बघत असतात. अशाच पद्धतीचं एक सुरेख असं गाणं, अतिशय सुंदर आणि तरल गाणं जे पंडित सुरेश वाडकरांजींनी आपल्या सुंदर आवाजामध्ये सादर केलेलं आहे. आणि मराठी चित्रपटामध्ये अशा पद्धतीचं गाणं चित्रित करणं इतका सुंदर अनुभव आहे. ह्यांचं गाणं ऐकल्यानंतर तुम्ही जरूर गूगल सर्च करा आणि ते गाणं आवर्जून बघा. कॅमेऱ्याचा अँगलविषयी मला विशेष काही कळत नसलं तरी एक प्रेक्षक म्हणून आपल्याला ते कळतं की किती सुपर फाईन त्यांनी हिरोईनला तिचे प्रेझेंट केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची अश्लीलता न दाखवता आणि बॅकग्राऊंडला सुरेश वाडकरजींचा आवाज हा अतिशय उत्तम अनुभव आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की मंदारचं हे गाणं ऐकल्यानंतर तुम्ही आवर्जून हे गाणं जरूर जरूर पहा. मंदार, स्वागत आहे कितीतरी वेळा या मंचावर. तुला तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला. हिमवर्षावातेही कांती तव पाहुनी, ला 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 ला. हिमवर्षावातेही कांती तव पाहुनी, तारका नभातल्या लाजल्या मनातुनी. ओघळले हिम तुषार गालावर थांबले, ओघळले हिम तुषार गालावर थांबले. कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला. हो 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 हो, la 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 la.
कावगाच जाकीशी नयन तुझे साजणी कावगाच जाकीशी नयन तुझे साजणी सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले ना कळे कधी कुठे मनवेडे गुंतले पाहिले न मी तुला मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी रूप देखणे बघून नयन हे सुखावले रूप देखणे बघून नयन हे सुखावले ना कळे कधी कुठे मनवेडे गुंतले पाहिले न मी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मनवेडे गुंतले पाहिले न मी तुला थँक्यू धन्यवाद मंदासाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण कसं आहे रंजनाजींचा इथे फोटो स्क्रोल होत असताना असं डोळे मिटून गायचं म्हणजे कमाल आहे आणि तो मी इकडे मी मॉनिटरवरच्या रंजनाजींचं म्हणत होते कारण गाणं मोस्टली अपेक्षित आहे की तिथं बघून म्हणावं पण एक नक्की सांगते की आपण सगळ्यांनी ए दिल है मुश्किल हा चित्रपट बघितला असेल किंवा त्याचं टायटल सॉन्ग तरी नक्की बघितलं असेल ऐकलं असेल तर असं म्हणतात की रणबीर कपूरवरती जो कॅमेरा लावलेला गेला होता ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेक्निकचा लावलेला गेला होता त्याच्या चेहऱ्यावरची रेषा आणि त्याचे हावभाव सगळे कॅमेऱ्याने उत्तम पकडले आणि रणबीर कपूरनी सुद्धा त्या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याला त्याचा खूप टेन्शन आलं होतं एवढ्या क्लोजअप परफॉर्मन्सचं असं मी ऐकलं आहे आणि वाचलं आहे पण तुम्ही जर का हे गाणं खरोखरी बघितलं तर कुलदीप पवारांवर जो कॅमेरा रोखलेला आहे त्याची तुलना आणि आजची तुलना होऊ शकत नाही कारण त्याला टेक्नॉलॉजी एवढी सुपर फाईन नव्हती तरीसुद्धा कुलदीप पवारांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्याच वेळेला रंजनाजींच्या चेहऱ्यावरचे हावभाव हा इतकं अप्रतिम टिपणारा कॅमेरामन त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आता खूप हलकी फुलकी रोमॅन्टिक आणि सुंदर गाणी इथे सादर झाली एकापेक्षा एक आणि सगळ्यांना असं खुर्चीत खिळवून ठेवलं